महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। श्री क्षेत्र माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिरात महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या मंदिरात आज दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता वेदमंत्रांच्या जयघोषात घटस्थापना विधी संपन्न झाला। संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सुरेखा कोसमकर आणि सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या हस्ते हा विधी पार पडला। यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कानवन, विनायक फांदाडे, अरविंद देव आणि दुर्गादास भोपी उपस्थित होते। पूजा विधीचे पुरोहित पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी आणि अनिल कान्नव यांनी केले। घटस्थापनेच्या दिवशी स्त्री शक्तीच्या पूजेचे विशेष महत्त्व असल्याने अध्यक्षा सुरेखा कोसरमकर आणि सचिव मेघना कावली यांनी कुमारिका व सुवासिनी पूजन केले। घटस्थापनेच्या प्रसंगी अध्यक्षांनी राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या सैनिकांना आरोग्य शक्ती प्रदान होण्यासाठी आणि बळीराजाला व रेणुका भक्तांना समृद्धी प्रदान होण्यासाठी रेणुका देवीला साकडे घातले। यानंतर परिसरातील देवांचे पूजन करून छबिना काढण्यात आला आणि मातेला नैवेद्य अर्पण केल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, ज्याच्या उपस्थित भाविकांनी लाभ घेतला। तिथून गडावर येण्यासाठी 100 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्या बसमध्ये बसून भाविक भक्तांनी वर गडावर यावं। पायऱ्या चढून आल्यानंतर पायऱ्यावर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्याचाही सुद्धा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा। ज्या कोणा भाविकास पायऱ्या चढून आल्यानंतर काही त्रास होत असेल त्यांच्यासाठी आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध आहे। त्यानंतर गडावर आल्यानंतर शांततेत रांगेत आपण दर्शन घेऊ शकता आणि दर्शन घेतल्यानंतर रेणुका मातेचा महाप्रसाद अवश्य घेऊ शकता। भगवान परशुराम मंदिराकडे सकाळी साधारण 11 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सर्व भाविक भक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा। नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस यानंतर नवरात्र महोत्सवाला आता सुरुवात झालेली आहे। आज दिवसभर अनेक कलावंतांनी आपली सेवा या ठिकाणी सादर केलेली आहे। असेच रोज कार्यक्रम इथे गायनाचे भजन पूजन कीर्तन संपन्न होत असतात। यामध्ये धार्मिक कार्यक्रम म्हणजे रेणुका मातेची महापूजा, महाअलंकार पूजा, घटस्थापना आणि त्यानंतर कुमारिका पूजन अशा पद्धतीने दिवसभराचे आणि रेणुका मातेची दुपारची आरती, पुरणपोळीचा महानैवेद्य, तांबूल विडा हे रेणुका मातेला अर्पण केले जातात। रेणुका मातेला 10 दिवस वेगवेगळ्या रंगाची महावस्त्र सुद्धा नेसवली जातात। ही सगळी महावस्त्र येवला इथून बोलावल्या जातात। अशा पद्धतीने 10 दिवसाचा हा कार्यक्रम, यामध्ये पंचमीला जागरण असतं आणि अष्टमीच्या दिवशी होम हवन असतं। अशी ही 10 दिवसाची नवरात्र महोत्सवाची सुरुवात आज झालेली आहे। भाविक भक्तांमध्ये पुष्कळसा आनंद आहे। या ठिकाणी सप्तशतीचे पाठ होतात, तसेच चतुर्वेद पारायण सुद्धा या ठिकाणी संपन्न होते। 10 दिवसामध्ये 4ही वेदांचं पारायण या ठिकाणी पूर्ण केलं जाते। असा हा नवरात्र महोत्सवाचा आगळा वेगळा महोत्सव, आगळं वेगळं स्वरूप यावेळेसचं आहे। सर्व भाविक भक्तांना मी विनंती करतो की त्यांनी मातेच्या दर्शनाचा आणि इथे आल्यानंतर महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा व मातेचा कृपाशीर्वाद प्राप्त करावा। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।